संपूर्ण भारत देशामध्ये इंधनाचे जे दर आहेत ते वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तब्बल 4 वेळा या इंधनाच्या दराने जे आहे ती वाढ घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सातत्याने अशी इंधन वाढ होत आहे, गेल्या 4 वेळा ही इंधन वाढ झाली। अर्थातच याचा जो सगळ्यात मोठा जो फटका बसलाय तो जे लोक दैनंदिन प्रवास करतात वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि तेही खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून किंवा जे माल वाहतूक करतात अशा व्यक्तींना, अशा व्यवसायांना या दरवाढीचा जो आहे तो सर्वात मोठा फटका आपल्याला बसल्याचं पाहायला मिळतंय। सध्या मी स्वारगेट परिसरात असणाऱ्या एका खाजगी बस डेपोमध्ये आहे। या ठिकाणाहून दररोज गोवा असेल, अहमदाबाद असेल, कोल्हापूर असेल, सांगली, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर या पद्धतीने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर जी आहे ती ट्रॅव्हल्सची वाहतूक जी आहे ती सुरू असते। सोबतच मालाची देखील वाहतूक ही सुरू असते। मात्र या इंधनवाढीने जो संपूर्ण फटका आहे तो या व्यवसायाला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि सोबतच प्रवाशांना देखील बसलाय। या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे जे आहेत ते अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबा शिंदे। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। काय सांगाल की एकंदरीत जर आपण पाहिलं तर इंधनाच्या किमती ज्या आहेत त्या वाढल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 4 वेळा अशा स्वरूपाच्या किमती वाढल्यात आणि त्यामुळे ट्रॅव्हल्स व्यवसायाला नेमका कसा याचा फटका बसला? मुळात म्हणजे काय की डिझेल सातत्याने वाढल्यामुळं त्या पद्धतीने डिझेल ज्या पद्धतीने वाढतंय त्या पद्धतीने ग्राहकांकडनं आम्ही पैसे घेऊ शकत नाही, कारण भाडेवाढ रोजच्या रोज बदलू शकत नाही। याचा आर्थिक फटका हा खाजगी बसवाल्यांना बसतो, जसा ट्रकवाल्यांना बसतो तसा खाजगी बसवाल्यांना देखील बसतो। कारण आज माझा रेट चार्ट आहे तो मी 15 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी ओपन केला असतो मार्केटमध्ये, त्या पद्धतीने बुकिंग घेतलं असतं आणि ह्या गोष्टीचा आर्थिक फटका हा खाजगी बसवाल्यांना मिळतो। आज आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रातल्या बरेच ठिकाणी बरेच जिल्ह्यामध्ये डिझेल मिळत नाही। याच्या बाबतीत आम्ही केंद्र शासनाला एक विनंती केली होती की तुम्ही जेव्हा डिझेल असं सातत्याने 8-8 दिवसाला 4-4 दिवसांनी वाढवता तर त्याच्याऐवजी दर 3 महिन्यांनी तुम्ही रिव्हिजन करा आणि 3 महिन्यातनं एकदा डिझेल दरवाढ करा की जेणेकरून आम्ही आमच्या सगळ्या सभासदांना सांगू की ह्या पद्धतीने दरवाढ करायची। आणि ह्याच्यामुळं काय होईल, जर केंद्र सरकारने एक्साईज आणि वॅट हे 2 जर दर कमी केले तर डिझेल बऱ्यापैकी कमी होऊ शकतं, ही एक मागणी आहे। आणि दुसरी जी मागणी आहे ती अशी आहे की ह्याच्या पद्धतीने की आम्ही जीएसटीच्या कक्षेत डिझेलचा दर घेण्याबाबत सांगतो की जेणेकरून डिझेलच्या कक्षेत जर हे डिझेलचे रेट आले तर मात्र मग डिझेलचे दर आत्ता जेवढे गगनाला भेटलेत त्यापेक्षा कमी दराने डिझेल आम्हाला मिळू शकेल। अशा एक 2-3 प्रकारच्या मागण्या आम्ही केंद्र सरकारकडे केलेल्या आहेत आणि केंद्र सरकारने याच्या बाबतीत विचार करावा की जर एकतर एक्साईज आणि वॅटचे दर कमी केले, 3 महिन्यातनं एकदा ते जर रिव्हिजन गुंतवणूक आणि जीएसटीच्या कक्षेत ह्या 3 गोष्टी केल्या तर माल वाहतूक आणि खासगी बस वाहतूक जगणार आहे। नाहीतर हा इंडस्ट्री आहे ती आता एकदम आर्थिक तोट्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर याच्या आधी साधारण किती रुपये खर्च येत होता प्रवासासाठी, मग ते मालाचा असू दे किंवा व्यक्तींचा असू दे, किलोमीटरला काय खर्च येत होता आणि आता साधारण काय खर्च येतो? जनरली आपण जर बघितलं ना तर माल वाहतूक असं खाजगी बस असेल आमच्यातला जो टोटल खर्च होतो त्यातला 50 ते 60% खर्च हा डिझेलवर जातो। त्या ॲव्हरेज आम्ही असं पकडतो की एक गाडी आमची 3-3.5 रुपये किलोमीटर गाडीच्या सेगमेंट प्रमाणे, जर ओलो वगैरे मोठ्या गाड्या एअर कंडिशन असेल तर ते 2.5 किलोमीटरच्या आसपास। तर तशा प्रमाणे तर 50 ते 60% आमचा सगळ्यात मोठा जो कणा आहे तो डिझेलच्या दरावर असतो। त्यामुळे डिझेलचे दर अप अँड डाऊन झाले की त्याचा आर्थिक फटका वाहतूकदाराला बसतो। साधारण किती रुपयांनी वाढ झाली आहे तिकिटामध्ये? जे प्रवासाचे तिकीट दर होते त्यात आधीचे ना आत्ताचे? आता पहिल्यांदा जेव्हा वाढ झाली आपली 2 ते 3 रुपयांनी त्यावेळेस लोकांनी थोडेफार दर वाढून घेतले, परंतु आता काय झालंय नंतर 80 पैसे 90 पैसे 80 पैसे आता आम्ही जर वाढवले तर ग्राहक पैसे द्यायला तयार नाही, कारण आधीच सगळ्या प्रकारची महागाई झालेली आहे आणि आमच्या धंद्यातली इंटरनल कॉम्पिटिशन या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही जरी आता ठरवलं, आता ह्या बाबतीत काय की आम्ही केंद्र सरकारला निवेदन दिलेलं आहे, ह्याच्या बाबतीत आम्ही सरकार म्हणून सरकारशी चर्चा करणार आणि त्याप्रमाणे आमची युनियन, संपूर्ण राज्याची युनियन ठरवेल की 5% वाढवायचे, 10% वाढवायचे, पण ते अंतरिम निर्णय झाल्यानंतर तशा पद्धतीने आम्ही अंमलबजावणी राज्यातल्या सर्व खासगी बस मालकांपर्यंत आम्ही करू। या संदर्भात बोलण्यासाठी काही प्रवासी देखील आहेत की जे प्रवास करत असतात दैनंदिन किंवा
ज्या पद्धतीने त्यांना शक्य होतं त्या पद्धतीने ते प्रवास करत असतात आणि बोलण्यासाठी स्वतः ते आपल्या सोबत आहे. तर काय सांगाल, तुम्ही ज्यावेळी प्रवास करत होता आधी किती रुपये खर्च येत होता आणि आता किती रुपये, आणि कुठून कुठे प्रवास करतात? आता आम्ही मागच्या वेळेस कोल्हापूरला जाऊन ना, कोल्हापूरसाठी अगोदर आमची तिकीट होती 400 रुपये, 400-450 तिकीट होती. आता मॅक्झिमम 550 रुपये. तरी पण आता आम्ही जिथून ट्रॅव्हल करतोय, नेहमी सणामधनं आम्ही ट्रॅव्हल करत होतो, त्यांनी अद्याप पण अशी काही हाईक कॉस्ट केली नाही की बस जास्त एवढं रेट लावले नाहीत अजून. त्यांचे ते कॉन्स्टंट रेट आहे, त्याच रेटमध्ये ते सर्व्हिस देतात. तरी पण किती रुपयाची साधारण जर सर्व एकंदरीत पाहिली तर किती रुपयाची वाढ झाली, फरक कितीचा वाढला? 50 ते 100 रुपये सध्या वाढलेत आता, 50 ते 100 रुपये. ही जी वाढली आहे ते रेट, हे कधीपासून, किती दिवसापूर्वी? हे आता एक 15 दिवसापासूनचं सर्व, 15 दिवस झाले. म्हणजे इंधनाच्या वाढीमुळे हा फटका बसला. आणि याच्यामध्ये कसं आहे की ग्राहकाला पण नक्की कळत नाहीये, कोण 500 रुपयांनी वाढवून घेईल, कोण 200 रुपयांनी वाढवून घेईल. आता मेन म्हणजे ट्रॅव्हल मालकांचा पण विचार केला पाहिजे. तुम्ही 2 रुपयांनी डिझेल वाढवताय, 2.5 रुपयांनी वाढवाय की 5 रुपयांनी, मग त्यांना जो फटका बसतोय त्याच्यामुळे साहजिक आहे ते जे ग्राहकांना दणका बसणार त्याचा, आणि त्यांनाही त्रासच आहे, कारण की ते तरी कशी गाडी चालवणार. ट्रॅव्हल कंपनीचे मालक देखील आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, ग्राहक पैसे देतात का तुम्हाला ज्यावेळी दरवाढ तुम्ही करता, इंधनाची वाढ झाल्यानंतर पैसे देत आहेत का? ग्राहक पैसा देतो आपल्याला, पण कसं होतं, आपण आता आमचा सीझन असतो, ते सीझनच्या वेळेस आपण जर तिकीट वाढवलं तर आता गेल्या वर्षी असं झालं होतं, गणपतीला एवढे तिकीट लुटमार, ट्रॅव्हल्सवाल्यांनी लुटमार केली हे चालू होतं, बरोबर. आताची परिस्थिती अशी आहे की इंधन दर या 10 दिवसात 4 वेळा झाली, 4 वेळा इंधन वाढ झालेली आहे. त्यामुळे अजून कोणी रेट वाढवला नाहीये. अजून आमचं युनियन ठरवेल आता काय करायचं पुढे, कसं याच्यावर विचार करा. आता आमचे ट्रॅव्हल लाईनला एवढे, इंडस्ट्रीला एवढं म्हणजे बेकारी दिवस आलेले आहेत, कारण ई चलन याच्यावर सध्या जोर चालू आहे. ई चलनवर सगळे गाडी मालक त्रस्त झालेले आहेत. आणि आता इंधन दर वाढ झाल्यामुळं अजून 40% घट झालाय कस्टमर. त्याचं कारण असं की विदर्भ मराठवाड्यावरनं गाड्या खूप कमी येतात, खूप कमी आल्या, आणि कस्टमर पण कमी झाला, आणि कस्टमर पण व्हायबल झालाय की तिकीट वाढणार आहे का कमी होणार आहे का पहिल्या रेटने आपण चालणार आहे, हे अजून लोकांच्या डोक्यातच येत नाही अजून. म्हणजे सरकारने याच्यावर पूर्ण विचार केला पाहिजे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते ट्रॅव्हल चालक देखील आपल्यासोबत होते, सोबत प्रवासी देखील आपल्यासोबत होते, आणि त्यांनी भावना एकत्र व्यक्त केली आहे की ह्या वाढत्या इंधनाच्या दरामुळे जो काही फटका बसलेला आहे तो फटका सर्वसामान्यांना बसतोय. अर्थात त्या मालकांना देखील, ज्यांची या ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत खाजगी, आणि अर्थात ग्राहक जे प्रवास करतात, अगदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे की आधी जो खर्च होता तो तिकिटाचा, त्यामध्ये 50 ते 100 रुपयाच्या घरात जी आहे ती वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण एकंदरीत जर पाहिलं, अशी जर दरवाढ होत राहिली तर अर्थातच ट्रॅव्हल्स, इंधनाचे दर वाढल्यानंतर या ट्रॅव्हल कंपन्या आणि तिकिटाचे दर देखील वाढणार आहेत. त्यामुळे याचा जो फटका बसणार आहे तो सर्वसामान्य प्रवाशांना बसल्याचं आपल्याला इथून पुढेही कदाचित पाहायला मिळू शकतो. कॅमेरामन अमित पारकेसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.